आज आपण पोचलोय माझगावमध्ये आणि माझगावमध्ये म्हणजे आता सध्या तरी प्रॅक्टिस चालू आहे गोविंदा पथक. तर तुम्हाला सांगतो जय हनुमान गोविंदा पथक माझगाव गेल्या वर्षी एकदम धुमाकूल घातलेला, जबरदस्त एकदम थर लावलेले. तर आपण आलो पुन्हा एकदा माझगावमध्ये. ह्या वर्षी आहे ना, ह्या वर्षी मला वाटते थर वाढवणारच ना यावर्षी. मित्रांनो आहे ना, इकडे बघा हा नवीन टी-शर्टची ओपन नंतर करायचीच आहे. तर गेल्या वर्षीचा एकदम खतरनाक अनुभव होता. आपण भेटतोय दादाला पहिला, म्हणजे गेल्या वर्षी एकदम थारार एकदम भयानक होता. गोविंदा आपण नंबर मारला, त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि ह्या वर्षीचा काय वाटतं तुम्हाला? यावर्षी सर्व मुलांचा प्रोत्साहन म्हणजे बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर पुढचं अध्यक्ष तर गेल्या वर्षी तुम्ही आहेत ना, खरंच तुमचा भरपूर सपोर्ट होता मुलांना आणि असाच राहू द्या. कॉंग्रॅच्युलेशन. गेल्या वर्षी लय मजा आली. आणि ह्या वर्षीचा काय असेल तुमचा? ह्या वर्षी गेल्या वर्षीचा आम्ही ह्याच्या प्रॅक्टिस पाहून सांगतो की गेल्या वर्षी पहिल्या वर्षी असून आम्हाला चांगला मुलांचा गोविंदाचा सपोर्ट मिळाला. आणि पहिल्या वर्षी आम्ही 6 थरांचा व्यवस्थित सलामी दिलेली. आम्ही रेवदंडा इथे जाऊन सुद्धा आम्ही 6 थरांची सलामी दिली. त्याच्यानंतर मुरुडला परेश किल्लेकर आयोजित दहीहंडी तेथे सुद्धा आम्ही 6 थरांची सलामी देऊन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलो. आणि ह्या वर्षी आम्ही आमच्या गोविंदा पथकाने ठरवलं आहे कमीत कमी 7 थर तर कंपल्सरी आम्हाला लावायचेच आहे यावर्षी, आणि लावणार. जास्तीत झालं तर आम्ही 8व्या थराचा प्रयत्न करणारच आहोत. पण 7 थरी आम्ही कंपल्सरी यावर्षी करणारच आहोत. आणि सर्व मुलांचा आणि गावकऱ्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य आहे. त्यामुळे यावर्षी तर आम्ही नक्कीच 7 थर आम्ही 7 थराच्या प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजे आज म्हणजे कारण म्हणजे एवढ्या चांगल्या मुहूर्ताला तुम्ही आज आम्हाला ह्या मुहूर्तात आम्ही यावर्षी केला का गेल्या वर्षी आम्ही ह्या आषाढी एकादशी आम्ही सुरुवात केली आणि आम्हाला शुभ दिवस एवढा आम्हाला भारी वाटला का म्हणजे या शुभ मुहूर्तावर आम्ही सुरुवात केल्यानंतर आम्हाला एक चांगला प्रोत्साहन पहिल्याच वर्षी आम्हाला अनुभव आला का चांगल्या शुभ मुहूर्तावर आम्ही प्रॅक्टिस केली आणि आम्हाला आता प्रायचित्त आम्हाला मिळालं आणि चांगला पहिल्याच वर्षी आम्हाला योगदान चांगला मिळालं आहे. म्हणून आम्ही या शुभ दिवसाला आम्ही सुरुवात केलेली आहे. एकदम शुभेच्छा. धन्यवाद. चांगलं होईल. तर आता कधी म्हणजे आता चालू करणार? आताच आमचा आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक त्यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या पर्वाचा सराव सोहळा होणार आहे. प्रशांत सुरेश मेडक आमचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते आम्ही आज सोहळ्याला इथं संपन्न करणार आहोत त्यांच्या शुभ हस्ते. आणि या सर्व म्हणजे कमिटीने आणि गोविंद पथकाने आम्ही त्यांचं नाव सुचवलं आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही श्रीफळ आज फक्त सरावाला शुभारंभ करणार आहोत. आणि उद्यापासून आमची दररोजची प्रॅक्टिस सुरू राहणार आहे. तर पाहू शकता इकडे आहे ना मस्त रांगोली सजवलेली आहे आणि इकडे हनुमान आपले आणि श्री गणेशा कृष्ण इकडे बघा कशी रांगोली वगैरे पाहिलेली आहे. तर ह्या वर्षीचं काय वाटतं दादा तुला? रांगोळीच्या बद्दल वगैरे काय बोलशील ह्या वर्षी? यावर्षी कसं आमचा प्रयत्न असणार आहे की म्हणजे कसं आम्ही दरवर्षी आता आम्ही गेल्या वर्षी अचानक सगळा प्लॅन केला आणि अचानक आम्ही सगळे प्रयत्न करू म्हणजे पहिल्याच वर्षी आम्ही 6 थर लावले. आमचं म्हणजे मुरुड तालुक्यात आमचं नाव झालं त्याच्याने. म्हणून यावर्षी आमच्या मंडळाने ठरवलं जे काय करायचं उद्घाटन वगैरे सगळं व्यवस्थित पद्धतीने करायचं आणि असंच दरवर्षी आम्ही करत राहू. जेवढे वर्ष आम्हाला जमेल तोपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करणार आणि 7चे 8 थर 8चे 9 अशी आम्ही लावायचा प्रयत्न करणार. गेल्या वर्षी दादा 7 थरावरती फोडलेले, तर ह्या वर्षी म्हणजे काय असेल टार्गेट? ह्या वर्षी म्हणजे कसं आता आम्ही जसं आता गेल्या वर्षी आमची 6 थराची होती, 7 थराची नव्हती, 6 थराची होती. यावर्षी आम्ही 7 थर तर लावणार 100% काय करू. अध्यक्ष आपण इकडे यायचं आहे. तांबेडकर हा आपला सर्वांचा गावकीचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आणि जास्तीत जास्त पहिल्या वर्षामध्ये सध्या तरी आपण मंदिरामध्ये एंट्री करतोय म्हणजे तिथे आपला देवाला हार वगैरे द्यायचा आहे. बजरंग बली की जय. काय बोलता ह्या वर्षीचा गोविंदा पथक? हो लागतील ना? यावर्षी जास्त उत्साह आहे गोविंदा पथकाला. व्हायलाच पाहिजे. पहिला शिवाजी महाराजांना इकडे हार चढवतात.
आपण सराव शुभारंभाचा श्रीफळ फोडून सुरुवात करणार आहोत. प्रथम गणेश पूजन होतोय आणि प्रसन्न सुरेश मिठागरे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून या सरावाचा शुभारंभ होणार आहे. सर्व ग्रामस्थांच्या महिला मंडळांच्या उपस्थितीत हा आता दुसरा वर्ष सरावाचा गोविंदा पथकाचा आणि प्रसन्न सुरेश मिठागरे यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवण्याचा उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत. बजरंग बली की, भैरवनाथ महाराज की, बोल बजरंग, जागेवाली की. यांना विनंती करतोय आपण या गणवेशाचा या पथकाचा गणवेश आहे त्याचा ओपनिंग करायचा आहे. विकास पाके यांच्या शुभ हस्ते नितेश पाटील गणवेशाचं ओपनिंग करायचं आपण. या सर्व पथकाचा जो गणवेश आहे विकास पाटील यांच्या शुभ हस्ते गणवेशाचा ओपनिंग होतोय. सुंदर गणवेश गोविंद पथकाचा गणवेश. आणि आता मी सर्वांना विनंती करतोय आपण जे कोण मान्यवर त्यांनी गणेश पूजन करायचं आहे इथे चंद्रकांत दादा कामाने असतील कोण मान्यवर असतील त्यांचा झाल्यानंतर आपण सरावाला लगेच सुरुवात करणार आहोत. कोण सुशांत विशाली, चला विशाली गवंडी कुठे असेल इकडे या. विशा अरे बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, बजरंग बली की. त्याच्यानंतर वैभव अमृते यांनी या पथकासाठी गेल्या वर्षी पॅन्ट्स दिल्या होत्या. साहिल कामाने यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन यांनी आम्हाला रेवदंडे येथे मुलांसाठी सर्व मुलांसाठी नाश्ता दिला होता. त्याच्यानंतर नरेश गजानन पाटील यांनी आम्हाला भेट दिले होते. या आमचे मामांचे यांच्या शुभ हस्ते नरेश गजानन पाटील यांचं सुद्धा स्वागत. यांनी गेल्या भेट दिले होते या पथकासाठी. त्याच्यानंतर त्यासाठी नॅपकिन दिले होते सर्वांना. नितेश पाटील यांचं सुद्धा स्वागत मंडळाकडून. त्याचप्रमाणे 15 टी-शर्ट दिलेले आहेत ते आमचे नितेश महादेव पाटील आधार यांचे सुद्धा गुलाबपुष्प देऊन स्वागत. त्यानंतर बंटी आयरकर उर्फ आतिश आयरकर, बंटी आयरकर यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत. त्यांनी मला नाश्ता आणि टेम्पो भाडा दिला होता. शिक्षण यांचे सुद्धा गुलाबपुष्प देऊन स्वागत. त्याचप्रमाणे आम्हाला गेल्या वर्षी रेवदंडे येथे जाण्यासाठी प्रशांत मिठागरे आणि टेम्पोलिश पाटील यांच्या शुभ हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत. सर्वांनी नाश्ता करून जा. त्याचप्रमाणे विशेष सुद्धा त्यांनी जायचं आहे. राकेश शिंदे, प्रियंका शिंदे आपण सुद्धा तिकडे जायचं आहे. मी वनिता गवंडी यांना विनंती करते आपण चला. राकेश शिंदे, प्रियंका शिंदे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या गोविंद पथकाला दाखवत असतात. त्या प्रियंका शिंदे यांचं सुद्धा मंडळाचं स्वागत. त्याचप्रमाणे अरुण गणेश पाटील यांनी सुद्धा आम्ही गेल्या वर्षी स्वागत. त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण गोविंद पथकाला सहकार्य करणारे आमच्या सर्वांच्या वतीने आगरी समाज मजगावचे अध्यक्ष नथुराम तांबडकर यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने अध्यक्ष यांचे सुद्धा स्वागत. आणि फायनली आहे ना इकडं थर लावायची सुरुवात झाली. तर सध्या किती थर लावायचं आहे म्हणजे स्टार्टिंग काय आहे? आता पहिले आम्ही स्टार्टिंगला 3 थर लावलेत. त्याच्यानंतर आता 4 लावणार आहोत आणि त्याच्यानंतर आता 4थ्या थराची सुरुवात होते. आता 4था थर लागत आहे. तर पाहू शकता हा मला वाटतं 4था थर असेल. 4था थर वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26
म्हणजे हे कशासाठी असते? हे सराव आहे. हे पहिला स्टेप झालं. त्या स्टेपमध्ये आमची प्रथम आम्ही 3 थराची दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही 4 थराची देणार आहोत. याच्यानंतर 4 थराची देणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही 5 थराची देणार आहोत. म्हणजे आता सेकंदही मोजले तुम्ही. एक 6 थरांची आम्ही गेल्या वर्षी प्रॅक्टिस केलेली आहे. जसं आम्ही सर्व स्टेप बाय स्टेप 6 थर नाही घेतले. पहिल्या 3 थराची घेतले. एक आमची रेसलर म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही आता 4 थर लावणार आहोत. याची बनवली म्हणजे जसे पाहिजे स्टेप म्हणजे सीडी वगैरे कशी जाते कशी येणार आहे ते पहिलं. त्याच्यानंतर 5 थराची लावणार आहोत आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर एक दहीहंडी आहे ती फोडून आमचा कार्यक्रम समाप्त करणार. आता तुम्ही जी सेकंद मोजली ती काय आहे? हे टायमिंग म्हणजे स्टॅमिना ते खालचे जे पोरं होतात जे लोडिंग होतात लोडिंग पोरांना म्हणजे स्टॅमिना काउंटिंग करतात. काउंटिंग केल्यामध्ये आपण जे स्पर्धेला जातो मग ती काउंटिंग होत नाही. त्याला एक प्रत्येकाचा पण एक बजेट आलं पाहिजे. प्रत्येकाचा लोड आला पाहिजे. हा लोड घेण्यासाठी काउंटिंग करतो आम्ही. त्याच्यावर केल्यावर मला 50-60 पर्यंत काउंटिंग याची पहिल्यांदा आम्ही थोडी काउंटिंग जास्त वाढवून ह्याच्यासाठी आम्ही 3 थर 4 थर 5 थर हे स्टेप आम्ही वाढवलेले आहे. आता आम्ही 4 थरची वाढवतो. व्हिडिओ बघता युट्यूबच्या बघतात ना. आपले फॉलोअर भेटले. तू पण बघतो? आपण बघतोय. तू पण कशा वाटतात व्हिडिओ? भारी आहे. आणि इकडे सध्या थर लावायची सुरुवात झाली आहे. काय बोलतो आता किती थर लावणार? आता आम्ही 4 थर लावले. 4 थर. आता 3 थर किती लावले? 3 लावलेत. आता माझ्यावर एक जण येईल 3 एक घेणार आणि काउंटिंग घेऊ आम्ही. आणि बघण्यासाठी तुम्ही बघू शकता. प्रेक्षक बघा माझगावचे पूर्ण इकडे तत्पूर भरलाय. इकडे अक्षय माली आहे. हे बघा आपला पहिला. काय बोलतो? तुझा मुलगा ना? अक्षयचा मुलगा इकडे. तर अशी बरीच मंडळी इकडे आले. अरुण दादा आलाय. काय बोलतो? अशी बरीच मंडळी आहे. दादा आहे. दादा काय बोलतो? बरीच अशी मंडळी दादा आहे वरती. आणि आत्ता बघा जोरदार पाऊस चालू झाला आहे. आणि हा 4था थर असेल. 4था थर लावायचा प्रयत्न चालू आहे. या लहान मुलांची इकडे प्रॅक्टिस चालू आहे बघा. ठीक आहे लवकर. हे घाई नको करू. आरामात घ्या. आरामात घ्या. ह्या पोराने पण बघा 2 थर लावले तिकडे. चला तिकडं आहे ना लहान मुलांची प्रॅक्टिस चालू आहे. आणि तिकडं मेन प्रॉपर 5 थर लावणार आहे. 5 थर का? शेवटच्या थरावरती पोहोचणारा मुलगा बघा आहे. तुझं वय काय? वय किती? 11 चालला. लहान मुलगा आहे ना वरती चालणार आहे. चल नाही तेवढं नाही. किती वर्षाचा असेल? 8 वर्षाचा असेल. 8 वर्ष झाली. पाच लावायचे लक्षात घ्या. चौकाश व्यवस्थित तोलत राहा. तोलत एकदम.
जवळ आले जवळ लोक हा चाललाय 5वा थर बघा. बोलू नका कोणी रे. तिन्ही स्टेपमध्ये 3, 4, 5 व्यवस्थित धर लागलेले आहेत. काय चीज चुके मग असं ते आपल्याला नंतर हरवलं यायला लक्षात कोण कोण चुकतं काय ते. तरी पण आजच्या पहिल्या दिवशी 3 थर 4 आणि 5 थर व्यवस्थित एकदम लागलेले आहेत. त्यामुळे अजून आपल्याला आणखी पोरं वाढणार आहेत. त्याच्यामुळे ते आणखी व्यवस्थितपणे येईलच. 6-7 आपल्याला होतीलच. आजच्या दिवसाची इथं सराव एवढाच संपतोय. आणि आता 3 थराची हांडी जे बांधलेली आहे ती फोडायची आहे. कार्यक्रम ठेवलाच आहे. 3 थर लावायचे आहेत. त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी 7 वाजता ग्राउंडवर हजर राहायचं आहे. 7 ते पावणे 8पर्यंत सराव. 8 वाजता प्रॅक्टिसला सुरुवात करायची आहे. 9 वाजेपर्यंत सराव संपला पाहिजे. 7:30ला कंपल्सरी इथे अर्धा तास वॉर्मअपला जाईल. 8 वाजता तरी सुरुवात करायची आहे. आता बघू शकता इकडे थर लावून आहे ना 3 ताराची हंडी फोडतायत. तर इथं आहे ना थर बघा. तीन ताराची हंडी लागली. चला तिसऱ्या तारावरची हंडी फुटलेली आहे. दादा तुला ह्या वर्षीचा काय वाटतंय म्हणजे गेल्या वर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा? ह्या वर्षी पण जशी पोरं आहेत जसं पोरांचे जोश तसं ह्या वर्षी पण जोश आहे. आणि या वर्षी पण मी क्रमांकच घेणार. त्याच्यानंतर जर स्पर्धा असली तिथेही जाणार, तिथेही बक्षीस मारण्याचा प्रयत्न करणार आम्ही. गेल्या वर्षी पण अशीच प्रॅक्टिस घेतली. गेल्या वर्षी पण आषाढी एकादशीला सुरुवात केली आणि यशस्वी झाली. सगळा हनुमंताचा पाठिंबा होता, सगळा गावच्या बहिरीचा पाठिंबा होता. तसं आहे तसं यंदा राहणार आहे. जसा गेल्या वर्षी पोरांनी केली तशी यंदाही पोरं त्याच जोशामध्ये करणार आहेत. आणि जर प्रयत्न गेल्या वर्षी जसा मी अगर रेवदंड्यामध्ये गेलो तिथं पण पोरं व्यवस्थित गेली, व्यवस्थित आली परत. जसं यंदा ट्राय भेटली तर यंदा पण आम्ही जाणार आहोत. आणि यंदा पण गेल्या वर्षी 6 लावले पण यंदा आम्ही 7 लावणार ही आमची पोरांची इच्छा आहे. म्हणजे ह्या वर्षीचा गोविंदा पदक आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त एकदम प्रॅक्टिस चालू आहे आणि ह्याच्यानंतर यांची प्रॅक्टिस अशी चालूच राहणार आहे आणि भरपूर एन्जॉयमेंट होते या साईडला.
मजा आली भरपूर. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ स्टॉप करतो. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.